शॉर्ट तर तुम्ही एकदम परफेक्ट पद्धतीने बनवता, मग नक्की कोणती चूक करता की व्ह्यूज आहे ते 1K आणि 2K वरती हे थांबले जातात? भरपूर युट्यूबर्स आहे, भरपूर क्रिएटर आहे की जे मला वारंवार कमेंट करतात की आमचे जे शॉर्टचे व्ह्यूज आहे ते 1K 2Kच्या वरती जात नाही, 1K 2K वरती आले की ऑटोमॅटिक थांबून जाता. मग नक्की तुम्ही कोणत्या चुका करता? तर त्या चुकांमुळे काय होत आहे, तुमचे जे व्हिडिओचे व्ह्यूज आहेत ते थांबले जात आहे. आता तुम्ही शॉर्ट तर परफेक्ट पद्धतीने काय करता, अपलोड करता, अपलोडिंगचा काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या वेळेस तुमचा जो शॉर्ट आहे तो अल्गोरिदमकडे पाठवला जातो, तर अल्गोरिदमकडे पाठवला गेल्यानंतर त्याच वेळेस तुमच्याकडून होता काही मोठ्या चुका, की ज्यामुळे काय केलं जातं, YouTube हा मजबुरीने तुमचा जो शॉर्ट आहे तो फक्त 1K 2K ऑडियन्सपर्यंत पाठवतो. नंतर तुमचा जो शॉर्ट आहे तो शॉर्ट YouTube काय करून टाकतो, डायरेक्टली स्टक करून टाकतो. मग नक्की काय प्रॉब्लेम आहे, तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की त्यामुळे तुमचा जो व्हिडिओचा स्टक आहे 1K 2K वरचा, तो आजपासून काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. यानंतर तुमचे शॉर्ट्स हे 100% मला कॉन्फिडन्स आहे की तुमचा जो शॉर्ट आहे तो 1K 2K वरती स्टक होणार नाही. नक्कीच तो जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येणार आणि काही शॉर्ट जर ट्रेंडिंग टॉपिकवरती असतील तर नक्कीच व्हायरल होतील. त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ हा सेव्ह करून घ्यायचा आहे. सेव्ह यासाठी करायचा आहे की आजच्या व्हिडिओ खरंच तुम्हाला खूप नॉलेज देणारा आहे आणि यानंतर तुमचा जो शॉर्ट आहे तो कुठेही स्टक होणार नाहीये. तर बघा, ज्यांनी पण मी सांगितलेले जे पर्सनल सजेशन आहे ते पर्सनल सजेशन फॉलो केलेले आहे, त्यांचे चॅनल हे कुठेही स्टक न होता ते वारंवार ग्रो होत चाललेले आहे आणि त्यांना चांगला इन्कम हा मिळायला लागलेला आहे. असे भरपूर युट्यूबर्स आहे की जे मला स्वतः कॉन्टॅक्ट करून सांगत आहे की तुमच्या चॅनलमुळे आमचे व्हिडिओज काय झालेले आहे, व्हायरल झालेले आहे. जे 1 वर्षापासून 2 वर्षापासून आमचा चॅनल हा स्टक झालेला होता, हा कुठेतरी काय व्हायला लागलेला आहे, ग्रो व्हायला लागलेला आहे. त्याचमुळे मी तुम्हाला सांगत आहे की आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला मग व्हिडिओला वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल, थोडाफार जरी आवडत असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, की जेणेकरून काय होईल, तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रीली प्रमोशन केलं जाईल. जर मला वाटलं तुमचं जो कमेंट आहे ती कमेंट एकदम परफेक्ट आहे, तर ती कमेंट मी काय करत असते, पिनमध्ये ॲड करत असते. पिनमध्ये ॲड केल्यामुळे फायदा हा होतो की जी पिन कमेंट असते त्या पिन कमेंटचा जो चॅनल असतो त्या चॅनलला जास्तीत जास्त ऑडियन्स हा व्हिजिट करतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत तुमचा चॅनल पोहोचण्यासाठी मदत होते. त्यामुळे एक भन्नाट कमेंट करा की ज्यामुळे तुमची कमेंट मी काय करेल, चॅनलवरती पिन करेल. आजच्या व्हिडिओमधील जे प्रमोशनचे मानकरी आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तुम्हाला त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्यायची आहे, त्यांच्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे. म्हणजे त्यांचे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्यांचे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करायचा आहे, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. नक्की त्या कोणत्या चुका आहे की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड तर परफेक्ट पद्धतीने करता, पण ज्यावेळेस तुमचा शॉर्ट हा अल्गोरिदमकडे पाठवला जातो आणि अल्गोरिदमकडे ज्यावेळेस तो प्रोसेस होत असतो त्याच वेळेस तुम्ही करता काही महत्त्वाच्या चुका, तर त्या 1 बाय 1 मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन करते. तर त्यामधली जी सगळ्यात महत्त्वाची चूक आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येत नाही, त्यावेळेस तुम्ही काय करता, तुमच्या व्हिडिओचं टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग्स हे काय करता, लगेच चेंज करता. तर तुम्हाला यानंतर तुमच्या शॉर्ट्सला व्ह्यूज आले नाही तरी तुमच्या व्हिडिओचे टायटल, डिस्क्रिप्शन किंवा टॅग हे चेंज करायचे नाहीये. आता बघा, ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ हा अल्गोरिदमकडे जातो, अल्गोरिदमकडे गेल्यावरती त्याला थोडा टाईम लागतो प्रोसेसिंग व्हायला किंवा राईट ऑडियन्स टार्गेट करायला किंवा तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचे इम्प्रेशन पाठवायला. त्यामुळे त्याला कदाचित 24 तास पण लागू शकतात, त्यापेक्षा जास्त टाईम पण लागू शकतो. पण आपल्याकडे तेवढा पेशन्स राहत नाही आणि आपण लगेच काय करतो, आपलं वाईट स्टुडिओ ओपन करतो. आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज कमी दिसले तर आपण लगेच काय करतो, आपलं टायटल, आपल्याला वाटतं आपलं टायटल, डिस्क्रिप्शन किंवा टॅगमध्ये काहीतरी गडबड आहे किंवा काहीतरी, त्यामुळे आपला व्हिडिओ हा व्हायरल होत नाही किंवा आपला शॉर्ट व्हायरल होत नाही. मग आपण त्या 3 गोष्टी हा चेंज करतो. पण त्याच वेळेस काय होत राहतं, YouTube अल्गोरिदमची ही प्रोसेसिंग चालू असते आणि त्यामध्ये आपल्याकडून होते ही सगळ्यात महत्त्वाची मिस्टेक, की ज्यामुळे YouTube अल्गोरिदमला कळतं की आपण टायटल, डिस्क्रिप्शन हे चेंज केलेलं आहे आणि त्यामुळे YouTube अल्गोरिदम आपला व्हिडिओ हा 1K 2K वरती डायरेक्टली स्टक करतो. त्या व्हिडिओचे व्ह्यूज हे पूर्णपणे काय करतो, तिथेच थांबवतो. त्यानंतरची जी दुसरी महत्त्वाची चूक असते ती म्हणजे ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओजवरती किंवा तुमच्या शॉर्टवरती व्ह्यूज येत नाही, त्यावेळेस तुम्ही काय करता, तो शॉर्ट काय करता, डिलीट करता. शॉर्ट डिलीट केल्यानंतर तोच शॉर्ट तुम्ही काय करता, दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी किंवा अजून 2 ते 3 दिवसांनी काय करता, परत तुमच्या त्या सेम चॅनलवरती अपलोड करता. पण तुम्हाला मी सांगते की ज्यावेळेस तुम्ही एखादा शॉर्ट अपलोड करता तर त्या व्हिडिओचं टायटल, डिस्क्रिप्शन, कंटेंट सगळ्या गोष्टी ह्या त्या तुमच्या चॅनलवरच्या YouTube अल्गोरिदममध्ये फिक्स केल्या जातात आणि त्या पद्धतीचा कंटेंट जर परत तुमच्या चॅनलवरती डबल आला
तर हे YouTube अल्गोरिदमला लगेच कळतं की हाच व्हिडिओ डिलीट केला होता आणि तो सेम व्हिडिओ काय केलेला आहे, परत ह्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि त्यामुळे काय होतं, तुमच्या चॅनलवरती स्पॅम पॉलिसी अप्लाय केली जाते किंवा शॅडो बॅन तुमच्या चॅनलवरती लागला जातो आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ ग्रो तर होत नाही, पण तुमचे जे शॉर्ट्स आहेत ते शॉर्ट पण त्याचे जे व्ह्यूज आहेत ते 1K 2K वरती हे नेहमीप्रमाणे कायमचे काय केले जातात, स्टक केले जातात. जर तुम्हाला वाटत असेल तुमचे व्ह्यूज हे स्टक केले नको जायला, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या चॅनलवरती कोणत्याही व्हिडिओला व्ह्यूज आले नाही तरी तो व्हिडिओ डिलीट करायचा नाही आणि परत तोच व्हिडिओ काय करायचा नाही, त्या सेम चॅनलवरती अपलोड करायचा नाहीये. त्यानंतर बघा, आपण ज्यावेळेस शॉर्ट अपलोड करतो, शॉर्ट अपलोड केल्यानंतर आपण आपला शॉर्ट काय करतो, शेअर करतो. आपली मित्रमंडळी असतील किंवा आपली फॅमिली असेल त्यांच्यासोबत. पण आता हे शेअर बटन YouTubeने कोणासाठी दिलेलं आहे, की जे ऑडियन्स आपला जो शॉर्ट बघत आहे आणि त्यांना जर तो शॉर्ट आवडला, तर ते काय करू शकतात, त्यांच्या फ्रेंड सर्कलला जास्तीत जास्त शेअर करू शकतात. यासाठी शेअर बटन दिलेलं आहे, की आपण जे क्रिएटर आहे, आपल्या क्रिएटरला शेअरचं बटन हे YouTubeने दिलेलं नाहीये. ज्यावेळेस आपण आपला व्हिडिओ हा काय करतो, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करतो, तर ते काय करतात, फक्त तो व्हिडिओ काहीतरी फॉर्मॅलिटी म्हणून काय करता, ओपन करता आणि लगेच तो स्किप करून देता. पण ह्यामुळे काय होतं, तुमचा जो शॉर्ट आहे ते शॉर्टचं पर्सेंटेज व्ह्यू हे खूप कमी असतं आणि पर्सेंटेज व्ह्यू कमी झाल्यामुळं तुमचा शॉर्ट जो आहे तो तिथे स्टक केला जातो. तो जास्तीत जास्त पुढे काय केला जात नाही, त्याचे इम्प्रेशन हे पाठवले जात नाही. त्यामुळं आजपासून तुम्हाला कोणालाही तुमचा स्वतःचा व्हिडिओ हा शेअर करायचा नाहीये. तो YouTubeला शेअर करू द्या. YouTubeला त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचे इम्प्रेशन पाठवू द्या. त्यानंतर चौथी सगळ्यात महत्त्वाची चूक असते, ती म्हणजे असते तुम्ही स्पॅम करता. आता स्पॅम म्हणजेच काय? तुम्ही स्पॅम करता हे डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुमच्या कमेंट्समध्ये. आता आपल्याला काय असतं बघा, जेव्हा आपण जास्तीत जास्त टॅग्स टाकू किंवा जेवढे चांगले चांगले टॅग्स टाकू, त्यावेळेस काय होईल, आपला व्हिडिओ हा व्हायरल होईल, ही आपली थिंकिंग असते. मग आपण काय करतो, 50-100 काय करतो, ॲज इट इज कोणाचे तरी टॅग कॉपी करतो आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. पण रिॲलिटी ही आहे, की तुम्ही जेवढे जास्तीत जास्त टॅग्स लावतात, त्यामुळे काय होतंय, तुमच्या चॅनलवरती ही स्पॅम पॉलिसी अप्लाय केली जाते आणि त्यामुळे तुमचे व्हिडिओज, तुमचे शॉर्ट काय केले जात नाही, व्हायरल केले जात नाही. तर तुम्हाला असेच काय करायचे आहे, टॅग ॲड करायचे आहे, की जे तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड आहे. फक्त 5 ते 6 काय करायचे आहे, आपल्याला टॅग हे ॲड करायचे आहे, की ज्यामुळं आपला जो शॉर्ट आहे तो स्पॅम पॉलिसीमध्ये हा अटकला जात नाही. त्यानंतर जर आपण कमेंटचा विचार केला, तर आपल्याला वाटतं, की आपल्या चॅनलवरती एंगेजमेंट दिसावी किंवा आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त लाईक्स दिसावे. तर आपण आपल्याच 2-3 अकाउंटवरून काय करतो, आपल्या ज्या व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतो किंवा आपल्या व्हिडिओला लाईक करतो किंवा आपल्या घरातली जे मेंबर्स असतील त्या मेंबरच्या फोनवरून आपण काय करतो, आपल्या व्हिडिओला लाईक करतो किंवा जास्तीत जास्त कमेंट्स एका सेम IP ॲड्रेसवरून काय करतो, टाईप करतो. पण हे YouTube अल्गोरिदमला लगेच कॅच केलं जातं. त्यामुळे काय होतं, तुमची जरी एंगेजमेंट चॅनलवरती दिसली तरी असे व्हिडिओ काय केले जात नाही, YouTubeकडून कुठेही व्हायरल केले जात नाही. जरी एखादा कंटेंट व्हायरल होण्यासारखा असला तरी पण काय केलं जातं, ती स्पॅम पॉलिसी अशी असते, की ती तुमचे व्हिडिओ काय करते, डायरेक्टली स्टक करते. जर तुम्हाला वाटत असेल तुमचे व्हिडिओ किंवा तुमचे शॉर्ट हे स्टक केले नको जायला, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 5 ते 6 तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड टॅग वापरायचे आहे आणि कमेंट ह्या फक्त बाकीच्या ऑडियन्सला येऊ द्या किंवा बाहेरचे जे ऑडियन्स आहेत त्यांनी केल्या पाहिजे. तुमचे घरातले मेंबर्स किंवा तुम्ही स्वतः तुमच्या चॅनलवरती कमेंट्स करायच्या नाहीये. फॅमिली मेंबरने एक कमेंट केली तर ठीक आहे, पण 2 ते 3 कमेंट वारंवार त्याच IP वरून किंवा त्याच चॅनलवरून केल्या, तर त्यामुळे तुमच्या चॅनलवरती प्रॉब्लेम क्रिएट हा होऊ शकतो. तर बघा, 5वी महत्त्वाची चूक आहे, आपण एखादा शॉर्ट अपलोड केला, त्या शॉर्टला व्ह्यूज आले नाही, तर आपण काय करतो, लगेच रागामध्ये दुसरा शॉर्ट अपलोड करतो. आपल्याकडे अवेलेबल असतो तो. नाही दुसऱ्या शॉर्टला व्ह्यूज आले, तर आपण लगेच काय करतो, तिसरा शॉर्ट अपलोड करतो. पण ज्यावेळेस आपण असे वारंवार लगेच एकाच दिवसात 3 ते शॉर्ट हे म्हणजे नाही का 4 ते 5 तासाच्या गॅपने न अपलोड करता 1 ते 2 तासाच्या गॅपने अपलोड करतो, त्यावेळेस YouTube अल्गोरिदमला हे क्लिक होतं किंवा YouTube अल्गोरिदमला हे माहीत असतं, की कमीत कमी एक शॉर्ट बनवण्यासाठी 3 ते 4 तास लागून जातात, म्हणजे बनवण्यासाठी किंवा अपलोडिंगसाठी. तर ज्यावेळेस आपण 1 ते 2 तासाच्या गॅपने व्हिडिओ लगेच अपलोड करतो, तर त्यावेळेस काय केलं जातं, YouTube हे कॉपीराईट मटेरियल समजतं किंवा त्याला वाटतं, की आपण कुठून तरी एखाद्याची क्लिप वापरली आहे किंवा एखाद्याचं फुटेज वापरलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त आपले एडिटिंग केलेलं आहे. तर त्यामुळे काय केलं जातं, तुम्ही जर कंटिन्युअसली 1-2 तासाच्या गॅपने जर व्हिडिओ अपलोड करायला लागले, तर तुमचे कोणत्याच व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही. तर त्यामुळे तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज आले नाही, तर तुम्हाला थोडा पेशन्स ठेवायचा आहे. तुम्हाला लगेच व्हिडिओ हे अपलोड करायचे नाहीये. जर तुम्हाला नेक्स्ट शॉट हा अपलोड करायचा असेल, तर तो तुम्हाला 4 ते 5 तासाच्या गॅपने अपलोड करायचा आहे. लगेच 1 ते 2 तासामध्ये व्ह्यूज आले नाही म्हणून लगेच दुसरा शॉट हा अपलोड करू नका. तुमच्या चॅनलवरती काहीतरी इल्लीगल गोष्टी ह्या घडत आहे, म्हणजेच तुम्ही दुसरं कोणाचं तरी मटेरियल वापरत आहात, कोणाचं तरी कॉपीराईट मटेरियल वापरत आहात, असं YouTube काय करतो, तुमच्या चॅनलवरती हा टॅग लावतो. त्यामुळे तुमचा चॅनल हा YouTube काय करत नाही, जास्तीत जास्त हा ग्रो करत नाही. त्यानंतर बघा, जी 6वी महत्त्वाची चूक आहे, आता आपण काय करतो, शॉर्ट बनवतो. शॉर्ट बनवला किंवा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर आपल्याला 5 ते 6 दिवसमध्ये काही मिळालं नाही, टाईम मिळाला नाही शॉर्ट बनवायला किंवा व्हिडिओ बनवायला.
मग आपण काय करतो, कन्सिस्टन्सी रेग्युलर राहावी किंवा कन्सिस्टन्सी मेंटेन राहावी, त्यासाठी आपण काय करतो, सेम तो शॉर्ट किंवा आपण जे आधी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला असेल किंवा आधी चॅनलवरती शॉर्ट अपलोड केलेला असेल, ते शॉर्ट काय करतो, थोडंफार टायटल एडिट करून किंवा थोडंफार थंबनेल एडिट करून ॲज इट इज किंवा त्या कंटेंटमध्ये थोडाफार एडिटिंग करून सुरुवातीला तो शॉर्ट काय करतो, आपण ॲज इट इज अपलोड करतो. पण तुम्हाला मी सांगते की तुमच्या चॅनलवरती छोट्या छोट्या गोष्टी मधल्या कंटेंटमधलं तुमचं काय स्पीच आहे, काय व्हॉइस आहे, हे सुद्धा यूट्यूब अल्गोरिदम हा डिटेक्ट करतो किंवा त्याकडे ट्रॅक केलं जातं. आणि सेम ॲज इट इज त्याच प्रकारचा कंटेंट हा जो यूट्यूब अल्गोरिदमकडे कॅच केला गेला, तर त्यामुळे काय केलं जातं, तुमच्या चॅनलवरती परत शॅडो बॅन हा ॲक्टिव्ह केला जातो आणि शॅडो बॅनमुळे तुमचे जे व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज परत 1K 2K वरती स्टक केले जातात. त्यामुळे तुम्ही स्वतःचाच व्हिडिओ हा जर वारंवार चेंज करून काय केला, तुमच्या चॅनलवरती अपलोड केला, तर तुमचं चॅनल हे फ्रीज केलं जाऊ शकतं. त्यामुळे जर तुम्हाला टाईम नसेल किंवा तुम्हाला जर कंटेंट बनवायला जमत नसेल, तर नाही टाकलं तरी चालेल, कन्सिस्टन्सी नाही राहिली तरी चालेल. पण ह्या प्रकारचं काम करू नका की सेम तुमचाच कंटेंट हा फक्त काही थोडाफार चेंज करून काय करणार आहे, तुम्ही वारंवार तुमच्या चॅनलवरती अपलोड करणार. त्यानंतरची बघा जी सगळ्यात महत्त्वाची चूक आहे, की भरपूर चॅनल काय करतात, त्यांना पेशन्स नसता की आपले 1000 सबस्क्रायबर, आपले 10 मिलियन व्ह्यूज हे 3 महिन्यात कधी कंप्लीट होणार. मग भरपूर लोक काय करतात, चॅनलवरती आपल्याला लाईक कमेंट पाहिजे असता किंवा आपले 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे असता. मग आपण काय करतो, कोणी जर आपल्याला परचेस करून देत असेल किंवा पेड प्रमोशन करून देत असेल, तर आपण काय करतो, त्यांच्याकडून काय करत असतो, पेड मॉनिटायझेशन हे विकत घेतो. आणि त्याच्या नादामध्ये काय होतं, तुम्ही पेड मॉनिटायझेशन जरी घेतलं, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होईल, पण मॉनिटाईज झाल्यानंतर पण जर तुमच्या व्हिडिओजवरती 1K 2K व्ह्यूज आले, शॉर्टवरती 1K 2K व्ह्यूज आले, तरीही तुमच्या चॅनलवरती कुठलीही कमाई ही होणार नाहीये, कारण तुम्ही जे पेड मॉनिटायझेशन घेतलेलं असतं म्हणून. त्यामुळे तुमचा जो चॅनल आहे, तो चॅनल तुम्हाला मॉनिटाईज फक्त तुमच्या खऱ्या मेहनतीने करायचा आहे, तुमचं शॉर्ट बनवून करायचं आहे. कुठलंही तुम्हाला पेड मॉनिटायझेशन किंवा कोणालाही पैसे देऊन तुमचे लाईक कमेंट विकत घेऊ नका किंवा तुमचे 10 मिलियन व्ह्यूज हे विकत घेऊ नका. जर ह्या पद्धतीने तुम्ही जर विकत घेतला आणि यूट्यूब अल्गोरिदमला जर हे डिटेक्ट झालं, म्हणजे यूट्यूब अल्गोरिदम डिटेक्ट तर हे होणारच, पण ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय केलं जातं, तुमचा चॅनल हा पूर्णपणे स्टक केला जातो. म्हणजे त्यानंतर तुम्ही कितीही स्वतःचं मटेरियल बनवा किंवा कितीही स्वतःचं कंटेंट बनवा, कितीही स्वतःचे 100% एफर्ट द्या, तर ही चॅनल ग्रो होण्याचं नाव घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला मी आतापर्यंत जेवढ्या चुका सांगितल्या, त्या चुका काय करायच्या आहे, तुम्हाला पूर्णपणे बंद करायच्या आहे. आणि राहिली जी सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करता, शॉर्ट अपलोड करता, त्यानंतर तुम्हाला जे तुमचं YT स्टुडिओमधलं ॲनालिटिक्स आहे, ते कमीत कमी 1 ते 1.5 तास बघायचं नाहीये. आता मी तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्ही 1 ते 1.5 तासाच्या आत जर तो तुमचा ॲनालिटिक्स बघितला, तर तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होणार नाही किंवा तुमचा शॉर्ट हा व्हायरल होणार नाही. तुमचा शॉर्ट हा व्हायरल होईल, पण त्याने काय होतं, 1 ते 1.5 तासामध्ये कदाचित ॲनालिटिक्स किंवा तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवले जात नाही. त्यामुळे काय होतं, पहिले 1 ते 2 तासामध्ये पण तुमच्या व्हिडिओजला कमी व्ह्यूज येऊ शकतात. त्यानंतर पण तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज हे वाढू शकतात. कदाचित काही व्हिडिओचे 24 तासानंतर, काही दिवसांचे 2 दिवसानंतर पण काय होतं, व्ह्यूज हे वाढतात. तर सुरुवातीला आपण जर एखादी गोष्ट 1 ते 2 तासाच्या आत ऑब्झर्व्ह केली, तर त्यामुळे काय होतं, आपल्याला थोडं म्हणजे ना टेन्शन येतं. तर ते टेन्शन नको यायला म्हणून तुम्हाला मी सांगते, की आजपासून तुम्हाला तुमचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच 5-6 मिनिटात किंवा 10 मिनिटात तुमचं ॲनालिटिक्स हे बघणं बंद करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढ्या सांगितलेल्या ज्या चुका आहेत, त्या जर तुम्ही टाळल्या, तर नक्कीच तुमचा जो शॉर्ट आहे तो 1K 2K वरती स्टक केला जाणार नाही. तुमचे प्रत्येक शॉर्ट हे तुमच्या कंटेंटनुसार काय केले जाते, जास्तीत जास्त व्हायरल केले जाते. पण तुम्ही ह्या पद्धतीच्या चुका करतात, त्यामुळे तुमचे जे शॉर्ट आहे ते 1K 2K वरती स्टक झालेले होते. तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स, तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी अशा काही भन्नाट ट्रिक्स आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.